आज गुढीपाडवा, नवीन वर्षाची सुरुवात. दरवर्षी आम्ही शेतातून काठी घेऊन जातो गुढी पूजण्यासाठी. आज सकाळ सकाळी आम्ही पप्पांसोबत शेतात आलोय काठी नेण्यासाठी. खूप शोधल्यानंतर एक लांब आणि उंच अशी काठी आम्हाला भेटलेली आहे. तर तीच आता पप्पा तोडणार आहेत आणि पूर्ण व्यवस्थित बेंदून झाली की आम्ही ती घरी घेऊन जाणार आहे. आमच्या इथे गुढीला शेतातला रानमेवा आणि फळं बांधली जातात. त्यामुळे आज मी घरी जाताना इथून आमच्या काजूच्या बागेतल्या काजूचा घड, आंबा, करवंद, त्यानंतर तोरण हे घेऊन जाणार आहे. आम्ही ही काठी शेतातून आणलीये आणि दोघी मिळून आता या काठीला स्वच्छ धुवून घेतोय. आणि धुवून झाली की त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकू, चुना आणि आंब्याचे ढाळे लावून सजवून घेणार आहे. पाणी मला फक्त. गुढी बऱ्यापैकी सजवून झालेले आहे. आंब्याचे ढाळे आता पप्पा बांधतायत. तोपर्यंत मी इथे या तांब्यावर असं स्वास्तिक काढून घेते. गुढीपाडवा म्हटलं की पुरणपोळीचा नैवेद्य असतो. आणि आता एवढ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत. पोळ्या बनवायला खूप वेळ लागतो, त्यामुळे सकाळी 5 वाजल्यापासून तयारी चालली आहे. आणि आमच्या घरात पोळ्या चुलीवरच बनतात. तर अशा आमच्या मम्मी पोळ्या बनवत आहेत. सकाळी पण मी मम्मीसोबत होते आणि एक 4 ते 5च पोळ्या मी बनवल्या आणि त्याच्यानंतर मी शेतात गेले पप्पांसोबत गुढी आणण्यासाठी. तर आपण बघूयात आमच्या मम्मी कशा पोळ्या बनवत आहेत. हम्म. अजून एक. माळा. कधी असं मोठीनं द्यायचं ना. गुढीपाडव्याच्या निमित्ताने गावातल्या बायका जोगवा मागायला येतात. आणि आम्ही ज्यावेळी गुढीची तयारी करत होतो त्यावेळीच या गावातल्या बायका आल्या होत्या. आणि ज्यावेळी यांना समजलं की आम्ही शूटिंग करतोय, ह्या इतक्या उत्सुक झाल्या आणि एवढ्या खुश झाल्या. लगेच स्वतःला आवरून वगैरे करत होत्या, कारण आपण आता कॅमेरामध्ये येणार म्हटल्यानंतर किती त्यांचं निरागस असं हास्य आहे ना.
कात्री पाहिजे होती, कात्रीने तोडा पाहिजे होता. काल सायंकाळी आमच्या गावातलं जे मंदिर आहे तिथं खूप सुंदर असं चाफ्याचं झाड आहे. तर तिथून आम्ही ही चाफ्याची फुलं आणली होती आणि त्याचाच मी आता गुढीसाठी हार केलेला आहे. आणि ही जी झेंडूची फुलं आहेत ती आमच्या बागेतूनच घेतलेली आहेत आणि त्याचा पण हार आमच्या छकुने असा सुंदर असा केलेला आहे. काल आम्ही चाफ्यांच्या फुलांसोबत चाफ्याच्या कळ्या पण आणलेल्या होत्या, कारण या चाफ्यांच्या कळ्यांचा आम्ही घोडे करतो आणि आपल्या गुढीजवळ पुसतो. तर मी तुम्हाला तेच दाखवते आम्ही ते कसं करतो. माझ्या हाताला खूप कुंकू लागलेला आहे. आणि आता आपल्या ही जी कळी आहे त्याला 5 पाकळ्या असतात, पण त्याचं काय करायचं, आपण 3च पाकळ्या अशा घ्यायच्या. दाखवते मी. थोडं नाजूक असल्यामुळे थोडं हळूहळू करावं लागतंय. ह्या अशा 3 पाकळ्या करून घ्यायच्या. सेम आपण दुसऱ्या पाकळीचं पण करून घ्यायचं. ह्याचं मी ऑलरेडी एकदा केलेलं आहे सुरुवातीला. आणि हे जे आपल्या 2 पाकळ्या आहेत त्या अशा एकमेकांमध्ये घुसवायच्या हळू अलगदपणे. हा असा आपला घोडा तयार आहे. कुंकू खूपच हाताला दिसत असेल, कारण गुढी पुसताना त्याला असं कुंकू हळदी कुंकू लावलेलं आहे मी, त्यामुळे पूर्ण लाल लाल झालेला आहे हात. पण हे असे घोडे तयार करायचे, असे 4 ते 5 घोडे तयार करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आम्ही गुढीजवळ असे पुसतो. दोरी कुठे आहे? वरती कशी बांधणार होता? खाली बांधणार खाली वरती वाटतं बांधतो की मोठे घे. पुढे उतरते यायचे. मला या पाकळ्या खाली बांधा तिथे त्या पाक्यामध्ये ते पाटात राहतो.
झाला म्हणजे निवेदन झाला घरीच पुढे झाले. आणि मी बघायला लागले काय करायला खाते मी प्रत्येकाला काय म्हणतात प्रसाद साखर आहे का साखरांचा गुढीची पूजा खूप छान अशी झालीये आणि आता मी सगळ्यांना प्रसाद वाटतेय खोबऱ्याचा आणि साखरेचा. तर आमच्या कुटुंबाकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडव्याचा दिवस, वर्षाची नवीन सुरुवात. तर आज घरी खूप छान बेत आहे. ताटात तुम्ही बघू शकता पुरणाची पोळी, त्याच्यावर साजूक तूप, दूध, डाळीचा सार, बटाट्याची भाजी, भात, 3-4 प्रकारचे पापड आणि भजी. दिवस मावळत आलेला आहे आणि आमच्याकडे अशी प्रथा आहे की सूर्य मावळायच्या आधी गुढी उतरवायची असते. तर त्यामुळेच आम्ही आता सगळेजण मिळून गुढी उतरवतोय. कडे म्हणलं हाय बरं आहे बुडका ते पण तिकडे टॉमॅकडे धरण ना तिकडे इकडे कोणता त्याला कुठे इथनं अशी खाली खाली आले तिकडे तर की तांबे भरत राहील नाही ग एवढं वजन आहे तुम्ही करायचं सोडा